धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे योगान योगीचे लाडके प्रेमी भक्त नामदेव महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा दुर्लभतेमध्ये नरदेहाचा अग्रक्रम आहे. कारण आहे नरदेहाची प्राप्ती तेव्हा होते जेव्हा पाप आणि पुण्य समान होते आणि पाप पुण्य समान करणं हे मानवाच्या हातात नाही. कारण ज्याला आम्ही पुण्य समजतो ते पाप असण्याची शक्यता आहे आणि पाप समजतो कदाचित ते पुण्य ठरण्याची शक्यता आहे. खरं बोलणं पुण्य आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी सत्यम ब्रूयात. खरं बोलणं पुण्य आहे पण कधी कधी अडचणीत आणलेलं आहे. कल्पना करा कासाबाच्या हातून गाय सुटलेली आहे. ती गाय पळत आली इकडनं वारकरी चालला होता तिकडनं कासाबाला मध्ये गाठ पडली. वारकरी बाबाला विचारलं वारकरी बाबा काय गाय बघितली का? आता जर वारकरी बाबांना सांगितलं हा बघितली तर कासाब जाईल गायीला पकडेल कत्तलखान्यात नेऊन तिची कत्तल करील. आता याचं खरं बोलणं गायीची हत्या होणार आहे. खरं बोलावं तर गायीची हत्या होते आणि खोटं बोलावं तर पाप होतं. मग त्यावेळेला खरं बोलायचं नाही आणि खोटंही सांगायचं नाही. म्हणजे गैया के बारे में पूछ रहे क्या? हाँ, जिस आंखों ने गैया देखी है उस आंखों को जबान नहीं. जबान बोल सकते भाई, उसने गैया देखी नहीं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून पाप आणि पुण्य ठरवणं हे मानवाच्या हातात नाही. ठरवणारा परमात्मा आहे. धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. आणि हे पाप आणि पुण्य अचानक जेव्हा समान होत तेव्हा प्राप्ती नरदेहाची आहे. म्हणून नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ जाणा. दुर्लभ असणारा नरदेह आपणाला मिळाला पण महत्व वाटत नाही आपणाला. का? त्याचं उत्तर आहे अतिपरिचय. अतिपरिचय झाला की महत्व संपत. मग मनुष्य म्हणजे काय? मनुष्य म्हणजे 2 हात 2 पाय 1 डोकं 2 डोळे 2 कान इत्यादी इंद्रियाचं एकत्रीकरण म्हणजे मनुष्य नाही. मनुष्य जन्म ज्याच्यासाठी मिळाला त्याद्वारा ते साध्य करतो त्याला मनुष्य म्हणतात. आणि ते जर करत नसेल तर मग संत त्याला पशु म्हणायलाही तयार नाही. नाही तरी हीन पशुनी. मग जन्म मनुष्याचा मिळाला ना मग 2 गोष्टी लक्षात ठेवा. 2 बातों के याद रख जो चाहे कल्याण. नारायण मौत को दो जो श्री भगवान. एक मरण विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमात्मा विसरू नका.
जगाचं भरण पोषण करणारा परमात्मा आहे, म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर म्हणते माझे या स्वामी ते पोसितो विश्वाते म्हणून या. म्हणून तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. वर्णावे ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जलमुनिया मेले होऊनिया गेले रावरंक त्यांचे नाम कोणी नेगे चराचरी. सहाई वेदचारी वर्णिताती अक्षय अढळ चढणा ढळेना तया नारायणा ध्यात जावे. जन्म मानवाचा मिळाला ना, मग अखंड ध्यान नारायणाचं करावं. असा ज्याला जन्म मानवाचा मिळालेला आहे आणि जो अखंड नारायणाचं ध्यानही करू लागला, त्या मनुष्य जन्माला नामदेव महाराज धन्यता देतात. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. ते जाते अंतरी नारायण. ते जाते अंतरी नारायण. नारायण नारायण धारे. जय हो. नारायण नारायण धारे. ध्याते अंतरी नारायण. ध्याते अंतरी नारायण. नारायण नारायण ध्याये. नारायण ध्याये. संतांच्या शिकवणीनुसार जे ध्याती अंतरी नारायणा, अखंड ध्यान नारायणाचं करतो, त्याच्या कडे पाहून नामदेव महाराज धन्यता देतात. ज्याला कोणाला ज्याने अखंड नारायणाचं ध्यान सुरू केलं. अक्षय अढळ चळणा ढळणा तया नारायणा ध्यात जावे. बस धन्य महाराज जन्मले संसारी. कोण जे ध्याती अंतरी नारायणा. पण एवढं सोपं नाही. मुखाला नाम येणं का? पूर्वीचं पुण्य असेल तरच नाम जिव्हेला येऊ शकतं, असा नियम आहे. संताच्या पोटी सुद्धा संत जन्माला येईल याची शाश्वती नाही. संताचे ते आप्त नवती संत. नामधारकाचा मुलगा नामधारकच होईल, संताचा मुलगा संतच होईल, सज्जनाच्या पोटी सज्जनच जन्माला येईल अशी शाश्वती नसताना सुद्धा विरोधी घडल्या गेलं प्रकरण पुराणामध्ये. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यात देवाचं नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल असा कायदा ज्या हिरण्यकश्यपूचा, बापाच्या कायद्याचं उल्लंघन करणारा पुत्र जन्माला आला घरात, ज्याचं नाव प्रल्हाद आहे. पहिला मुलगा लाद, दुसरा अनुल्लाद, तिसरा सल्लाद आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद. मग प्रश्न आहे, सज्जनाच्या पोटी सज्जन जन्माला येईल याची शाश्वती नाही, मग इथे दुर्जनाच्या पोटी सज्जन का? याचं कारण आहे, मुलगा उन्मत्त जन्माला आला की समजाव पाप आईचं, मूर्ख जन्माला आला की समजाव पाप बापाचं, कंजूस जन्माला आला की समजाव पाप वंशाचं, आणि दरिद्री जन्माला आलं की समजाव पाप त्याचं स्वतःचं. याच्या उलट भाग्यवान जन्माला आला की समजाव स्वतःचं पुण्य आहे, उदार जन्माला आलं की त्याच्या वंशाचं पुण्य आहे, विद्वान जन्माला आलं मूल तर समजाव त्याच्या बापाचं पुण्य आहे, आणि सिलवान जन्माला आलं तर समजाव त्याच्या आईचं पुण्य आहे. नाहीतर हिरण्यकश्यपू नियम आहे, बीज बोए बबुल काम कहां से खाय. झाड जर बाभळीचं लावलं आणि दररोज पाणी घातलं तर किती वर्षानं कैऱ्या लागलो? पाणी घालणार मेलं तरी कैरी लागणार नाही, झाड बाभळीचं आहे. असा प्रश्न आहे, जर हिरण्यकश्यपू हे बाभळीचं झाड, मग प्रल्हादासारखी गोड कैरी का लागली? याचं कारण, जेव्हा प्रल्हाद त्याच्या मातेच्या नाम कयाधूच्या उदरात आहे तेव्हा इंद्र चोरून नेत होता. नारदाचं लक्ष दिलं, थांब इंद्रा, महान पतिव्रता आहे, ती शाप देऊन भस्म करेल तुला. सोडलं आणि निघून गेला इंद्र. तेव्हा नारदाच्या आश्रमात कयाधू राहू लागली, जिच्या पोटात प्रल्हाद आहे. आणि नारदाच्या आश्रमात रात्रंदिवस भजन चाललेलं आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण, 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 नारायण
चिंतन चाललेलं नारदजीचा आश्रमात वास्तव्याला कयादू आहे, जिच्या पोटात प्रल्हाद आहे. परिणाम आईच्या पोटात असणाऱ्या बाळावर झाला. ज्ञानोबा लिहितात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. म्हणून प्रल्हादासारखा नामधारक जन्माला आला. कर्तबगारी हिरण्यकश्यपूची नाही, पुण्याई प्रल्हादाच्या आईची आहे. धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय. नारायण गाय 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 नारायण धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली. नारायण गाय 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 त्याची माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली. नारायण गाय 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 नारायण गाय. प्रल्हादासारखा नामधारक भक्त जन्माला आला. हे कर्तबगारी हिरण्यकश्यपूची नाही, पुण्याई प्रल्हादाच्या मातेची म्हणून शब्द आहे. धन्य त्यासी माय प्रसवली. महाराज, पण नामामध्ये एवढे काय सामर्थ्य आहे बाबा रे? तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून. नाम घेणारा तरणारच, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. म्हणून अखंड नारायण गाय नारायण ध्याये, तो तरतो यात नवल नाही. त्या नामधारकाला जन्म देणारा माता आणि त्या मातेचं संपूर्ण कुळ, त्या संपूर्ण कुळाचाही उद्धार करतो. प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार.
निर्धार नामा म्हणे, तो तरतो यात नवल नाही, प्रसवली तया कुळाचा उद्धार. अधोगतीला जर घालायचे झाले तर कुपुत्र 42 कुळे घालतो, बुडती 42 जाती नाक कान. पण उद्धार करायचा झाला तर 21 कुळाचा करतो. ज्या मातेच्या पोटी तो जन्माला आला नामधारक, त्याच्या पुढच्या 7 पिढ्या, त्याच्या मातेच्या मागच्या 7 पिढ्या आणि त्याच्या पित्याच्या मागच्या 7 पिढ्या, असा 21 कुळाचा उद्धार करतो. प्रसवली तया कुळाचा उद्धार. तुम्हाला पाठ आहे प्रमाण. नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला. कोणाचा? सावता महाराजांचा. केलं काय त्यांनी? बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, नारायण गाय नारायण ध्याय. त्याचा जन्म सफळ झाला, यात नवल नाही. वंश उद्धरिला माळियाचा, प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरी निर्धार नामा म्हणे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरे निर्धार नामा म्हणे, तो तरतो यात नवल नाही, संपूर्ण कुळाचाही उद्धार करतो. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. धन्यता मातेलाही देतात. कुठे धिक्कारही केलेला आहे. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, तुकोबाराय मान्य करायला तयार नाही. अहो मुलगा झाला महाराज, मुलगा नाही. अहो मुलगा झाला महाराज, मुलगा नाही. अहो मुलगा झाला, मुलगा नाही. मग काय? व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच घाली तोंडा, 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 वरणच घाली तोंडा. गाली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच घाली तोंडा, वरणच घाली तोंडा, वरणच घाली मुलगा झाला नाही. मग काय? व्याली कुऱ्हाडीचा दांडा. कुऱ्हाडीचा दांडा, त्यातला भाव लक्षात घ्या. कुऱ्हाडीचा दांडा म्हणजे मराठी भाषेत म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. जसं सगळे वृक्ष घाबरले, वटवृक्षाकडे आले. महाराज महाराज धोका आहे अरण्याला. काय झालं? एक कुऱ्हाडवाला माणूस आला. तुम्ही बघितला? आम्ही बघितला महाराज. कुऱ्हाड कुठे होती? त्याच्या वरच्या खिशात होती. खिशात? खांद्यावर? खांद्यावर नाही महाराज, वरच्या खिशात कुऱ्हाड होती. मग अजिबात घाबरू नका. का? अरे खिशात कुऱ्हाड होती, खांद्यावर नव्हती म्हणजे कुऱ्हाडीला दांडा नव्हता. जोपर्यंत आपल्या पार्टीचं कोणी कुऱ्हाडीला मदत करत नाही तोपर्यंत वृक्ष जातीला धोका नाही. जेव्हा वृक्षाची फांदी दांड्याच्या रूपात सहकार्य कुऱ्हाडीला करते तेव्हा सगळ्या वृक्षाचा नायनाट होतो. याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. तुकोबारामचा असा पुत्र जर जन्माला झाला असेल तर त्याला पुत्र म्हणू नका. मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा.
वरणच घाली तोंडा. व्यर्थ वच वागवलं गर्भाचे दारण, तिने वागविलासीन व्याली कुऱ्हाडीचा दांडा. वरणच घाली तोंडा, उपजला काळ, लावी कुळाशी विटाळ. महाराज त्या पुत्राचं काय होतं? अरे त्याचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण त्याला जन्म देणाऱ्या मातेचं काय होतं? तुका म्हणे जाय नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया. रावणे राय भक्ताची माया, भक्ताची माया, भक्ताची माया. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. अभक्ताच्या मातेला जर अधोगतीला जावं लागतं तर भक्ताच्या मातेला धन्यता का देणार नाही? धन्य त्यासी माय प्रसवली. दोन्ही प्रमाण पहा. काय माय गेली होती हरी नाही मुखासी अरे मुडा. इथे दोष मातेला दिला, पण ज्या मातेचा पुत्र नामधारक निघाला तिथे धन्यताही मातेला दिली. पवित्रते कुळ धन्य त्याची माय, पवित्रते कुळ धन्य त्याची माय, पवित्रते कुळ धन्य त्याची माय. पवित्रते कुळ धन्य त्याची माय. हरी मुखे गाय नित्य नेमे, हरी मुखे गाय नित्य नेमे, हरी मुखे गाय नित्य नेमे. पवित्रते कुळ धन्य त्याची माय. हरी मुखे गाय नित्य नेमे. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. जगामध्ये कोणी कितीही मोठा झाला, एक लक्षात घ्या, ज्याची माता मरण पावली त्यानं समजावं आपल्या सुखाचा समुद्र आटला. जगातलं सुख संपलं ज्याची आई वारली. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. जगात सर्व मिळेल, आई मिळणार नाही. आपली आई मरण पावली म्हणजे सगळ्या गावातल्या महिला रडणाऱ्या मुलाची समजूत घालतात. चित्र डोळापुढे पहा. रडू नको बेटा, रडू नको बाळू, रडू नको रे, रडू नको, मी तुझ्या आई सारखीच आहे. आई सारखी आहे हो, आई नाही. आपली आई किती कुरूप असू द्या तरी तिच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही. जैसी तैसी माय बरी, माना येरी मानल्या त्या. बाकीच्यांना माता माना तुम्ही, पण आपल्या मातेच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून आई मरण पावली, त्याच्या सुखाचा समुद्र आटला. कोणी किती मोठा असू द्या, किती मोठा असू द्या, तरी तो त्याच्या आईपेक्षा मोठा होत नाही. संन्यास धर्मामध्ये नियम आहे की मुलगा संन्यासी झाला तर संन्यासी मुलाला त्याच्या बापानं दंडवत घालायचा असतो आणि संन्यासी मुलगा बापाला आशीर्वाद देत असतो. पण त्याही संन्यास धर्मामध्ये संन्यासी पुत्राला आईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेण्याचा आदेश आहे. सगळं जग रामचंद्र प्रभूच्या पाया पडतं. जगाचा बाप आहे, भगवान आहे, पण तो भगवान रामचंद्र सकाळी उठल्या उठल्या जर काय करीत असेल, प्रातःकाल उठ गे रघुनाथा, प्रातःकाल उठ गे रघुनाथा, प्रातःकाल उठ गे रघुनाथा, प्रातःकाल उठ के रघुनाथा. मातु पितु गुरु नावहि माथा, मातु पितु गुरु नावई माथा, मातु पितु गुरु नावहि माथा, मातु पितु गुरु नावई माथा. आज सुमाग करहि भाने पाति बियानी, आज सुकाग करहि पुर काजा, आज सुमाग करहि पुर काजा. देखी चरित हर्ष मन राजा, देखी चरित हर्ष मन राजा.
काल उठ के रघुनाथा, प्रात काल उठ के रघुनाथा, प्रात काल उठ के रघुनाथा, प्रात काल उठ के रघुनाथा। मातु पितु गुरु ना वही माता, मातु पितु गुरु ना वही माता, मातु पितु गुरु ना वै माता, मातु पितु गुरु ना वै माता। सर्व जग ज्या परमात्म्याच्या पाया पडतं त्या परमात्म्याचं आचरण पहा। तुलसी जी कहते भाई वो केवल मातृदेव भव नहीं बोलते थे। प्रात काल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई मात। सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्या मातेच्या पित्याच्या चरणी माथा विनम्र करीत असत। कोणी कितीही मोठा झाला तरी तो मातेपेक्षा मोठा होऊ शकत नाही। आणि मातेचं महत्व जिवंत असेपर्यंत कळत नाही। आणि जिवंत असेपर्यंत जर आईचं महत्व कळालं असतं तर सुशिक्षित म्हणून घेणाऱ्याने सुद्धा बाईचं ऐकून आई वृद्धाश्रमात नेऊन टाकली नसती। पण विचार करा, एकांगी विचार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माणुसकीचं राज्य येऊ शकत नाही। एकांगी विचार, जसं तुम्हाला तुमच्या मुलाबाळात राहण्याची इच्छा आहे तसं मागं फिरून पहा, तुमच्याही मायबापाला तुमच्यात राहण्याची इच्छा आहे। सर्व मिळेल जगात, आई नाही मिळणार। जेव्हा भगवान गोपाल कृष्ण गोकुळ सोडतात तेव्हा नंद यशोदा गहिवरले रडतात, गळाला बिलगतात। नंद बाप असून सुद्धा रडून, कन्हैया मैं तुम्हारा पिता हूं तो भी क्षमा चाहता हूं, बेटे कुछ गलतियां हुई होगी तो क्षमा करो। यशोदा गळाला बिलगली, कृष्णा स्वप्नात सुद्धा चिंतन नव्हतं केलं बाळा मला सोडशील म्हणून। जा बेटा जा, तुला जिथे सुखानं राहता येईल तिथे सुखानं राहा माझ्या बाळा, पण या गरीबीन आईला नको विसरू कृष्णा। आणि तशी जर आठवण नाही झाली ना कृष्णा, तशी जर आठवण झाली नाही तर दही भात खाताना तरी एकदा या गरीब यशोदेची आठवण येऊ देत जा। परिणाम तेव्हापासून भगवान द्वारकेचे राजे झाले तरी त्या प्रसंगाला रडायचे। कधी कधी देवकी मातेनं एक दिवस जेवायला वाढलं, मध्ये ताट वाढलेलं आहे त्याच्यामध्ये दूध दही ठेवलं, तेव्हा भगवंताने बघितलं ताट सारून दिलं, एका कोपऱ्यात जाऊन रडू लागले। तेव्हा देवकी माता चिंतातूर उद्धवाला हाक मारते, उद्धव पळत आले। क्या माँ देखो कृष्ण ने भोजन नहीं किया, अभी जाता हूँ माँ। जब कृष्ण जी के पास उद्धव जी आते, कृष्ण जी देवकी मैया ने कहा है कि आपने भोजन नहीं किया। नहीं किया। तबीयत तो अच्छी है तो रोते क्यों? और रोने लग गए। अरे रोते क्यों कृष्ण जी, आप द्वारिका के मालिक हो। और रोने लग गए। और रोते क्यों? और फूट फूट कर रोने लग गए। उद्धव क्या हुआ भगवान? उद्धव सच कहूं मैंने मेरी माँ देवकी को कहा था कि माँ मेरी कसम है जिंदगी में कभी थाली परोसती होगी तो थाली में गोरस नहीं रखना माँ। आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव, और मैं कसम खा के बोलता हूँ भाई जब मैं थाली में गोरस देखता हूँ तो मुझे गोकुल की मेरी बचपन की माँ जसोदा याद आती है तो रोने लगता हूँ, भोजन नहीं कर सकता। जगाचा बाप असला तरी आपण लक्षात घ्या। म्हणून जीवनामध्ये सर्व मिळेल, आई मिळणार नाही। आणि आईला एकच माहिती आहे, आपल्या बाळाला आशीर्वाद देणे। जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र असेल तर फक्त मातेचा आहे। सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है
पगले रे सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, ओ माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। माँ से बढ़कर कोई नहीं है, 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 माँ से बढ़कर कोई नहीं है। माँ से बढ़कर कोई नहीं है, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं है, कोई नहीं है। माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, देती है वो दुआ रे पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, ओ पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी
सबसे बडी है माँ. कोणी किती मोठा झाला तरी मातेच्या पेक्षा श्रेष्ठ, मातेच्या पेक्षा मोठा होऊ शकत नाही. आईला एवढंच माहितीये आपल्या बाळाला आशीर्वाद देणे. वो देती है दुआ सबसे बडी है माँ. म्हणून सरकारनं जरी वृद्धाश्रम काढले, तुम्ही सांभाळत नाही म्हणून नाईलाज झाला, सरकारला ती व्यवस्था करावी लागली. पण याचा अर्थ असा नाही की सक्ती केलेली आहे, तिथे नेऊन टाकलंच पाहिजे. फार खर्च येत नाही. जरा विचार करा, हे इथंच फेडावं लागणार आहे. इथंच ज्या दिवशी तुम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकता मातेला, त्या दिवशी तुमची मुलं चर्चा करतात. गोंद्या, का रे बाळू, आज मम्मी नाही, पप्पा नाही, आजी नाही, आजोबा नाही, कुठेच गेले रे? तुला माहित नाही? नाही ना, आज रविवार आहे. मग झाले काय, गेले कुठं? अरे आज रविवार आहे. पण झाले काय? मम्मीच म्हणाली होती. काय म्हणाली होती? पप्पांना म्हणाली होती. काय म्हणाली होती? आज तुमचे मायबाप वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं म्हणाली होती. मग पप्पा काय म्हणाले? पप्पा म्हणाले पुढच्या रविवारी म्हणाले. मग मम्मी रागानं लाल झाली. चालणार नाही म्हणाली, आजच न्यायचंय म्हणाली. मग पप्पा बरं म्हणाले. मग काय करतो रे? आजीची काठी, आजोबाची काठी, आजीचा तांब्या, आजीचं सगळे सामान, आजोबाचं सामान सगळे पिशवीत भरलं. आजोबा आजीला, मम्मी पप्पा घेऊन गेले वृद्धाश्रमात. गोंद्या आजी आजोबा कधी येईल म्हणाले. बाळू रडू लागला. का रडतो रे? 2 रुपये काढून दिले. का? हे आजोबानं दिले. माझी पप्पी घेतली आजीनं दिले. 2 रुपये तू घे म्हणाली, 2 रुपये गोंद्याला दे म्हणाली, आणि पप्पी घेतली. सुखी राहा माझ्या नातवांनो म्हणाली. कधी येईल म्हणाली? कधी? आता मेलो तरी या दारात पाय देणार नाही म्हणाली. गोंद्या रडून रागानं लाल झाला. बाळू येऊ दे मम्मीला आणि पप्पाला येऊ दे. आल्यावर वृद्धाश्रम कोणता एवढा आपल्या डायरीमध्ये सगळ्या पत्ता लिहून ठेव. का? आपलं लग्न व्हायच्या आधी मम्मी आणि पप्पा तिथं नेऊन टाकायचे. पण लक्षात घ्या, हे इथंच फेडावं लागणार आहे. म्हणून एकांगी विचार. तुम्हाला तुमच्या मायबापात राहण्याची इच्छा, मुलाबाळात राहण्याची इच्छा आहे, तसं मागं फिरून पहा, तुमच्या मायबापाला तुमच्यात राहण्याची इच्छा आहे. फार खर्च येत नाही. बरं, आईची अपेक्षा नाही तुम्ही सेवा करावी. आईची एकच अपेक्षा आहे. कोणती? माझं बाळ, माझा मुलगा, माझा दादा दिवसात एकदा तरी डोळ्यानं दिसावा. बस एवढीच इच्छा आईची आहे. म्हणून चुकून जर वृद्धाश्रमात नेऊन टाकलं असेल कदाचित, तर घरी आणा. तुमची पत्नी म्हणाल घरात ठेवणार नाही, तर तिला माफी मागा, क्षमा मागा, विनवणी करा. घरात नाही ठेवत म्हणावं, गोठ्यात ठेवतो म्हणावं. बरं, फार खर्च येत नाही. कुत्र सांभाळायला खर्च आहे, तेवढा मायबाप सांभाळायला नाही. कुत्र किती सांभाळलं तरी रागावल्याशिवाय राहणार नाही. पण आईला गाईच्या गोठ्यात ठेवा, मळकटली गोदडी द्या पांघरायला, पोत फाटक झोपायला, जर्मनचं ताट जेवायला, प्लास्टिक तांब्या पाणी प्यायला द्या. मुलाबाळात उरली शिळी पाकी भाकरी फेकून वाढा तरी आई रागावणार नाही. एक दिवस तरी जवळ घेईल. रडल बेटा, खूप चांगली सेवा करतो. रडतेस का आई? नाही बेटा, रडत नाही. मी पांडुरंगाला प्रार्थना करते की देवा, चुकलं असेल माझ्या बाळाचं, चुकलं असेल देवा, पण माझ्या बाळाला क्षमा करा देवा. एवढीच मागणी आहे. माझा दादा जन्मभर सुखाचा ठेव. वो देती है दुआ सबसे बडी है माँ. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ आई आहे. तिला एकच माहिती आहे, आपल्या बाळाला आशीर्वाद देणे. कोणी कितीही मोठा झाला तरी आईपेक्षा मोठा होऊ शकत नाही. आपण लक्षात घ्या. आता आपण सुरक्षित आहोत आपल्या देशात. याचे कारण कोण्या तरी मातेचा जवान पुत्र त्या ठिकाणी प्राणाची आहुती द्यायला. कारगिल प्रसंग डोळ्यापुढे आणा. अंगावर शहार येईल. 24 वर्षाच्या वयात लग्न झालं. मिलिटरी जवान लढाईला गेला. नुकतं ओल्या हळदीचा अंग गेला, नंबर लागला. तिथे पहिल्याच दिवशी गोळी लागली, खाली पडला. खाली पडल्यावर आपल्या सहकारी मिलिटरी जवानाला सांगतो, ए मित्रा, गोळी लागली, नुकतंच लग्न झालं, मी आलो, मी मरतोय आता 5-10 मिनिटात, पण तुला शपथ आहे माघारी फिरला तर दुश्मनाचा नायनाट केल्याशिवाय. मातृभूमीची शपथ आहे, माघारी फिरू नको. आणि मित्रा मी 5 मिनिटात मरणार आहे. 5 मिनिटात. माझा सहकारी या नात्यानं माझा संदेश माझ्या जन्मगावी न्यायची कामगिरी तुला करावी लागणार आहे. पण तुझ्यावर एक जबाबदारी आहे मित्रा. काय? नुकतंच लग्न झाल्या मी लढाईला आलो, आता धारातीर्थी पडलो, मरतोय 5 मिनिटात, पण निरोप घरी देताना एक काळजी घे. काय? मित्रा निरोप देत्यांना, ताई आई ओ पत्नीला सगळं सांग,
पण हे एक लक्षात ठेव, मित्रा निरोप दे त्यांना, ताई आई व पत्नीला, पूज्य माझ्या वडिलाला सांगू नको प्राण गेला. पण वडिलाला सांग तुमचं बाळ मेलं नाही म्हणावं. मातृभूमीच्या कामी आलो हे फक्त तू मनात ठेव. आज आपण सुरक्षित आहो याचं कारण कोण्यातरी मातेचा जवान तिथे प्राण द्यायला तयार आहे. म्हणून जननी तिला म्हणतात जी तिघाला जन्म देते. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांज भली क्या खोते हो नूर. जननी तिचं नाव आहे जिनं भक्त जन्माला आणला, जिनं दाता जन्माला आणला, जिनं शूर जन्माला आणला. म्हणून चोखोबाराची मागणी आहे, पुत्र दे सा गुंडा ज्याचा तेही लोकी झंडा. गुंडा म्हणजे दहशत निर्माण करतो नाही, गुंडा म्हणजे त्या क्षेत्रातला अग्रेसर. शूरत्वाच्या क्षेत्रातला गुंडा राजे शिवाजी, दातृत्वाच्या क्षेत्रातला गुंडा राजा हरिश्चंद्र, भक्तीच्या क्षेत्रातला गुंडा पुंडलिक राय, याला म्हणतात गुंडा. पुत्र दे ऐसा गुंडा नाही तो जननी वांज भली क्या खोते हो नूर. जेव्हा एक देशभक्त 22 वर्षाच्या वयात, 22 वर्षाच्या वयातला देशभक्त जेव्हा फासावर जातो देशासाठी, फासावर जात असताना त्याला इच्छा विचारल्या जाते. काय इच्छा आहे, तुम्ही पूर्ण करणार आहे साहेब माझी इच्छा? हा, मग एकच इच्छा आहे साहेब, 22 वर्षाचा हिरा देशाच्या साठी प्राण देतो असा हिरा ज्या मातेच्या पोटी जन्माला आला त्या माऊलीचं एकदा दर्शन घ्यायचं साहेब. फासावर जाताना इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि जेव्हा त्या देशभक्त पुत्राच्या मातेला आणण्यात आलं, शेवटी आई आहे, आपला जवान पुत्र फासावर जाताना बघितला, आई रडू लागली. तेव्हा पुत्राने सांगितलं, माते यासाठी नाही बोलवलं तुला, यासाठी नाही बोलावलं, मग तुझं महत्व सांगण्यासाठी बोलावलं माते. म्हणजे 22 वर्षाचा झालो पण तुला ओळखलं नाही आई, आज फासावर जाताना ओळखलं तुला. का? आज कळलं मला की तुझ्या पोटी जन्माला येणारा हिरा देशाच्या कामी येतो. आई काय बाळा, तू वीराची माता आहे आणि वीराची माता रडत नसते आई, जगाला छातीला हात लावून सांगत असते की माझा हिरा देशाच्या कामी आला. तुझा माझ्या वचनावर विश्वास बसणार नाही आई. आता या जन्मेची शेवटची भेट आहे आई, पण एवढ्यासाठी बोलवलं, फक्त तू माझ्याकडे पहा, अश्रू पुस आई. अश्रू पुसले मातेनं. आई माझ्यावर विश्वास ठेव आई, तुझं महत्व कळलं मला. तुझ्या पोटी जन्माला येणारा पुत्र देशासाठी प्राणाची कुर्बानी देतो. मग माझं ठरलंय आई, का तुझ्या पोटी पुन्हा जन्माला येईल. तेव्हा बाळा माझ्यावर विश्वास ठेवा आई आणि 1 वर्ष वाट पहा. आता एवढं कर आई, अश्रू आवरी माते, धीर धरी मनी भेटेन 9 महिन्यानी. मी पुन्हा 9 महिने 9 दिवसांनी तुझ्या पोटी जन्म घेईल माते. लक्षात घ्या, जननी तिला म्हणतात, आपल्याला जर झाला मुलगा तर त्याला अपत्य म्हणा, ते बापाला आपत्तीत घालतय म्हणून. पुत्र त्याचं नाव आहे जे पूर्वजाला तारत. म्हणून जननी जने तो भक्त जने या दाता या शूर. म्हणून ज्या माऊलीनं शूर जन्माला आणला, ज्या माऊलीनं दाता जन्माला आणला, ज्या मातेच्या पोटी भक्त जन्माला आला, धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली. नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी, नारायणा नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार, नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. महाराष्ट्रभर कीर्तन करीत फिरतो, पण प्रत्येक कीर्तनात दररोज 10 मिनिट का होईना मी आईसाठी घेतो.
माझी एक वैयक्तिक भावना आहे, वैयक्तिक भावना आहे. एका जरी माझ्या जवान बांधवावर माझ्या शब्दाचा परिणाम झाला आणि मरेपर्यंत त्यानं आपली अशिक्षित म्हातारी आई सांभाळली तरी माझं कीर्तन सार्थकी लागलं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोललेले पुरे वेळी वागोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. आ नाही विचारिला अधिकार म्या आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा.